बघा मॅन ऑफ द मॅच साठी पारितोषिक बघा नेहमी आपण बघतो प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच साठी विविध प्रकारचे पारितोषिक या ठिकाणी आहेत. ट्रॉफी जी आहे आपण मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे त्यामध्ये MB स्पोर्ट्स यांच्याकडून दिला, कल्पेश म्हात्रे आणि मनीष म्हात्रे यांच्याकडनं देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर केक सुद्धा या ठिकाणी दिला जाणार आहे मनीष पाटील. त्यानंतर पेस्ट्री पियुष पाटील केक नेशन यांच्याकडनं देण्यात आला. त्याच्यानंतर कैवल्य पाटील यांच्याकडनं कॅप म्हणजे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील एकदम भरगच्च अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी असणार आहे. पहिला सामना जो आहे तो 5 षटकांचा होतो. निशांत खेळाकडे आपण लक्ष देऊया. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या स्पर्धेची सुरुवात झालेली आहे. जुचंद्र स्टेशन आपण बघतोय एकूण निसर्गरम्य वातावरणामध्ये ही स्पर्धा सुरू होते. पॅव्हलियन एंड कडनं या षटकाची सुरुवात कैवल्य ब्रँडेड स्कॉट कडनं स्वतः कर्णधार पंच इशारा करतात. खेळाची सुरुवात कुणाल आणि रोहित हे दोन सलामीवीर मैदानामध्ये आहेत. पहिला चेंडू JPL चा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. या चेंडूचं कैवल्य मार्फत पहिला चेंडू हाताळला गेला. हलक्या त्याने फक्त दिशा देण्याचं काम केलंय मिड ऑफला आणि एक धाव अंकित केली गेली ती कुणालच्या बॅट मधून. चांगल्या पद्धतीने श्री गणेशा होताना दिसले आपल्याला. निशांत एक जबरदस्त सुरुवात आहे कारण की बघा प्रत्येक संघ या ठिकाणी खेळताना सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. याआधी आपण बघत होतो केवळ एकच सामना असायचा, मात्र या ठिकाणी तुम्हाला आणखीन बरेचसे सामने खेळायचे आहेत. त्यामुळे स्ट्राईक रेट पासून सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या जातील. त्यामुळे निश्चित तुमच्या गुणवत्तेला या ठिकाणी जरूर वाव आहे. तर नक्कीच खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय, खूप चांगली नियमावली देखील पाहतोय. जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये पहिला चेंडू मात्र 10:18 टाकला गेलाय कैवल्य पाटील याच्या माध्यमातून या स्पर्धेतील. बघा पारितोषिकही सकाळपासूनच सुरू झालेली आहेत. विपुल पाटीलसाठी या ठिकाणी पारितोषिक लावण्यात आलंय. सागर पाटील याच्याकडनं प्रत्येक कॅच साठी या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी लावण्यात आलंय. बघा क्षेत्ररक्षकाला देखील या ठिकाणी मोटिवेट केलं जात आहे कारण की स्पर्धा तशी एक रंगतदार स्पर्धा आहे. कैवल्य स्वतःच्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण व्यूहरचना लावतोय. मात्र जरूर लक्षात घ्या तुमच्या संघासाठी हा सामना महत्वाचा असेल, मात्र आपल्यासाठी सगळ्या वेळेच्या नियमामध्ये ही स्पर्धा कशी पार पडेल, कशा पद्धतीने स्पर्धा ही पूर्ण होईल याकडे लक्ष वेधलं गेलंय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पहिलं षटक आपण बघतोय पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात कैवल्य पाटील उर्फ बंधू याच्या मार्फत. रोहित निकम कशा पद्धतीने त्याला सामोरं जातोय. पुढचा चेंडू यावेळेस शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न, एक चांगल्या चेंडूची समाप्ती. बघा एक अनुभव असतो आणि त्या अनुभवाचा वापर कशा पद्धतीने करायला हवा आणि त्याची सुरुवात ब्रँडेड स्कॉट संघाकडनं चांगली होताना दिसत आहे कारण की बंधूकडे एक चांगला अनुभव आहे, अनुभवाची शिदोरी आहे, त्याचा योग्य पद्धतीने तो वापर करतोय. सुरुवातीला बघितलं आपण कुणाल याने फक्त बंधूला हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न केला होता पहिल्या चेंडूवर. पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेलाय. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये कुठलीच चूक केली जात नाही. अप्रतिम झेल टिपला गेलाय. ही आहे सुरुवात. हितेश यांच्या मार्फत अप्रतिम झेल टिपला गेलाय. धन्यवाद डीजे. निशांत पहिला विकेटची या ठिकाणी आपण बघतो पहिला गडी बाद झाला. एक अतिशय चांगला झेल पूर्णपणे क्षेत्ररक्षकाने देखील स्वतःला झोकवून दिलाय कारण की प्रत्येक खेळाडू हा निश्चितच चांगल्या पद्धतीने खेळ करताना दिसतोय कारण की इतर वेळेस आपल्या संघातून खेळतात, आता मात्र विविध संघातून खेळण्याची संधी मिळाली आणि निश्चितच त्याचं सोनं करताना दिसतात. नवीन फलंदाज खेळण्यासाठी निखिल पाटील मैदानामध्ये आलाय, स्वतः कर्णधार आणि कॅच साठी बघा आपण जो झेल टिपला होता हितेश याने त्याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक देखील येताना दिसत आहे. बघा सकाळपासूनच या ठिकाणी पारितोषिकांना देखील सुरुवात झाली आहे. एक अतिशय चांगली स्पर्धा, प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे लागलेल्या आहेत कारण की कोणता संघ या JPL चा मानकरी ठरेल. पुढचा चेंडू घेऊन चांगल्या षटकाची सुरुवात. बघा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला दिसतोय तो म्हणजे कैवल्य याचा गडी बाद करताना दिसला. त्याच्यानंतर हा आत्मविश्वास आपल्याला बघायला मिळतोय
आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते म्हणजे 4 चेंडू टाकून झाले. अचूक पद्धतीने गोलंदाजी हाताळली गेलाय कैवल्यमार्फत. कुठल्याही पद्धतीने मुभा दिली गेली जात नाही. या पहिला गडी बाद धाव फळकावर धावसंख्या केवळ 1 धाव लागलेली आहे आतापर्यंत. 1 गडी बाद 1 अशी सुरुवात बघायला मिळाली मात्र ऑटोमोबाईल्सच्या संघाची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक धाव एकेरी धावेनिशी धावफळ का पुढे सरकतो म्हणजे 2 या धावसंख्येवर. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. शांत पद्धतीने क्रिकेट सुरू झालंय. प्रत्येक स्टँड मध्ये बसून जे संघ यामध्ये सहभागी आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने या सामन्याचा आनंद घेत आहेत. कैवल्याच्या षटकातील पुढचा चेंडू निखिल साठी हलक्या हाताने फक्त दखवून देण्याचं काम केलंय. पॉइंट क्षेत्रामध्ये किती धाव मिळते निखिलला केवळ 1च धाव मिळेल. षटक समाप्त होत आहे ते म्हणजे पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 3 धावा धाव फळकावर लागलेत. 1 गडी बाद 3 धावा अशी सुरुवात या ठिकाणी बघायला मिळालाय. निशात एकीकडे आपण बघतोय की जी सुरुवात एकंदरीत कशा पद्धतीने व्हायला पाहिजे होती. सुरुवातीला असं वाटलं होतं की कुणालने जी स्टार्ट केली होती एकेरी धावेनिशी असं वाटलं होतं की 8 ते 10 धावा येतील. मात्र तदनंतर बंधू याने जी गोलंदाजी एक अनुभवाच्या जोरावर जी गोलंदाजी केली गेली अफलातून पद्धतीने चेंडू हाताळले गेले. तब्बल 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव येताना दिसतात आणि त्यामध्ये 1 गडी सुद्धा बाद झाला. त्यामुळे धावसंख्या ही 3 दिसून येत आहे. तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी कैवल्य पाटीलच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. आणि काय लाजवाब झेल घेतलाय हितेशनं. अप्रतिम समोरच्या दिशेने डाय मारला आणि अप्रतिम झेल घेतलाय. आपण पाहिलं रोहित निकम या फलंदाजाचा बाद केलं होतं पहिल्या षटकामध्ये. खूप चांगली फिल्डिंग आपण पाहिली, खूप चांगलं शतरक्षण पाहिलं आपण. एकंदरीत ब्रँडेड स्कॉट संघाचा विचार केला तर या ओव्हरमध्ये तर कैवल्य पाटीलचं नक्कीच कौतुक करावं लागेल. आपण पाहिलं सुरुवातीला कुणाल पाटील सारखांना रोहित निकम सारखे चांगले फलंदाज मैदानावर होते. कोणत्या प्रकारे मोठे फटके पॉवर प्लेच्या षटकामध्ये मारून दिले नाही या गोलंदाजानं. खूप चांगली गोलंदाजी एकंदरीत केली आहे या ओव्हरमध्ये एकंदरीत आपण पाहतोय. हो नक्कीच. कारण की एक जबरदस्त आपण बघतोय की एक जर आपण विचार केला तर प्रत्येक संघामध्ये खेळाडूचं वेगवेगळ्या पद्धतीचं गेम प्लॅनिंग असणार आहे. आणि कशा पद्धतीचं गेम प्लॅनिंग आहे ती आपल्याला येणाऱ्या वेळेमध्ये बघायला मिळणार आहे. कारण की प्रत्येक संघ या ठिकाणी एकदम भरगच्च भरणा असलेला संघ आहे. कारण की एकीकडे आपण जर बघितलं तर लिजंड खेळाडू आहेत तर दुसरीकडे आपण बघतोय नवोदित खेळाडू आहेत. म्हणजे एकदम हा जो सामना आहे तो एकदम मिक्सअप पद्धतीने आपल्याला बघायला मिळतोय. आणि ह्यामुळे एक क्रिकेटचं वेगळं सौंदर्य निश्चितच आपल्या समोर येणार आहे. निखिल साठी षटकाची सुरुवात करतोय हितेशला बऱ्याचदा ही मंडळी सामोरी गेलेली आहेत. कारण की त्या संघामधूनच तो खेळत होता. आता मात्र पूर्णपणे अपोजिट खेळताना दिसत. त्यामुळे हा खेळ नक्कीच वेगळा असेल. निखिल पाटील स्वतः कर्णधार आहे. याआधी आपण बघितलं कुणाल एकेरी 2 धावा त्याच्या आतापर्यंत नावावर आहेत. निखिल क्रॉस पद्धतीने चेंडूला घेऊन काढण्याचं काम केलं. मिसफिल्ड होता. 1च धाव मिळेल त्या ठिकाणी. शांत पद्धतीने क्रिकेट सुरू झालंय. तर नक्कीच पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आपण पाहिली 1 धाव मिळाली. खूप चांगला फटका मारला होता परंतु क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. 1 धाव मिळाली. 1 धावेनं फलकावर धावा झाले. त्या 1 बाद 4 धावा. तर नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये. कैवल्य पाटीलला प्रभावित केलं. तदनंतर षटक क्रमांक 2 टाकत असताना हितेश भोईर मात्र चांगली सुरुवात करून देते आपल्या संघासाठी. नक्कीच पुन्हा एकदा हितेश आपल्या षटकडे पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर असेल यावेळेस फलंदाज कुणाल पाटील जो सलामीला आलेला डावखुऱ्याशाहीचा आक्रमक फलंदाज आपण पाहतोय. आक्रमकता ठासून भरली आहे या खेळाडूकडे एकंदरीत पाहिलं तर. यावेळेस रिव्हर्स अटॅम्प्ट केला. चेंडू हवेत आहे. शतरक्षक त्या ठिकाणी जातोय परंतु यावेळेस मात्र चांगलं शतरक्षण होतं. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवर. 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 6 या आकड्यावर. तर नक्कीच यावेळेस रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. इम्प्रोवाइज फटका मारण्याचा प्रयत्न झाला. कुठेतरी टायमिंग प्रॉपर झालं नव्हतं. तोपर्यंत 2 धावा मिळाल्यात कुणाल पाटील या फलंदाजाला. एक चांगला क्रिकेटचं आयोजन आपण पाहतोय मित्रांनो. या स्पर्धेतील पहिला दिवस अतिशय सुंदर स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीसाठी आली आहे. यावेळेस मात्र समोरच्या लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी चेंडू मात्र जाईल आणि लक्षात घ्या सीमा रेषा पार. 6 धावांसाठी एक फटका कुणाल पाटीलच्या बॅट मधून आलाय. थँक्यू डीजे. नक्कीच पहिला आपण फलकावर धावा थोड्या कमी झाल्या होत्या. यावेळेस मात्र आक्रमण केलंय कुणाल पाटील या फलंदाजानं. हितेश
बोहीर या गोलंदाजावर मात्र आक्रमण केलंय. काय चांगला फटका या स्पर्धेतील पहिला षटकार आलाय कुणाल पाटीलच्या बॅटमधून. काय जबरदस्त फटका, प्रॉपर टायमिंग देखील झालं होतं. स्टँड अँड डिलिव्हर चांगला प्रॉपर टायमिंग देखील पाहिलं होतं कुणाल पाटीलच्या बॅटमधून. तर नक्कीच आक्रमकता ठासून भरली आहे या खेळाडूकडे. आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेट खेळत असताना दत्ताली जुचंद्र संघामधून खेळत असतो, परंतु आज आपल्या गावासाठी खेळताना या खेळाडूला पाहतोय. तर नक्कीच विविध संघामधून खेळताना आपल्याला अनेक खेळाडू पाहायला मिळतील. तर नक्कीच चांगला क्रिकेटचा खेळ मात्र या मैदानामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये एकंदरीत पाहिलं तर. फलकार धावा झाले 6 धावेनं, धावलकर धावा झाले त्या 12 धावा. पुन्हा एकदा हितेश आपल्या षटकडे पुढील चेंडू समोर असेल कुणाल पाटील. डावकऱ्याशाहीचा आक्रमण फलंदाज चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत. एक चांगला फटका देखील त्याच्या बॅटमधून खोलवा टप्प्याला चेंडू होता. यावेळेस मात्र हलक्यातून खेळून काढलाय ऑफ साईडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ वरून येईल तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा चांगल्या पद्धतीने कंप्लीट केल्या गेल्यात. कुठेतरी षटकार मारल्यानंतर मानसिक दडपण क्षेत्ररक्षकावर जाणवलं आणि 2 धावा काय चांगल्या पद्धतीनं कंप्लीट केले त्या 2 फलंदाजांना. 2 धावेनं फलकार धावा झाले त्या 14 धावा. तर नक्कीच कल्पेश भाऊ पाहिलं पहिल्या षटकामध्ये मात्र खराब सुरुवात झाली होती. 3 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये चांगली सुरुवात करून देतोय विशेषतः कुणाल पाटील हा फलंदाज या मॅच मध्ये. नक्कीच जबरदस्त सुरुवात म्हणावी लागेल. धावांचा ओघ जो आहे तो आता हळूहळू का होईना पण वाढतोय आणि ही निश्चितच मात्रे संघासाठी खूप महत्वाची बाब आहे. हितेश पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता हलक्यातून खेळून काढला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेत तोपर्यंत एकच धाव. यावेळेस मात्र सन्मान केलाय आणि क्रिकेटमध्ये देखील जेव्हा जेव्हा चांगला चेंडू पडत असतो त्या चेंडूला सन्मान देणं देखील गरजेचं असतं. जेव्हा जेव्हा संधी निर्माण होते तेव्हा मात्र नक्की मोठा फटका देखील मारणं गरजेचं असतं आणि कुणालने दाखवलंय सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगला क्रिकेटचा खेळ मात्र त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना मात्र ऑटोमोबाईल या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फलंदाज निखिल पाटील संघाचा कर्णधार आपण पाहतोय. मात्र ऑटोमोबाईल जो नवीन म्हात्रे यांचा संघ आहे. पुन्हा एकदा हितेश आपल्या षटकडे पुढील चेंडू. यावेळेस समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. 7 धावांचा आडी सर्रेक फटका निखिल पाटीलच्या बॅटमधून आलाय या मॅच मध्ये. काय चांगला फटका, अप्रतिम फटका, खूप चांगला फुटवर्क देखील होता. समोरच्या दिशेने खूप चांगला प्लेसमेंट दाखवलाय निखिल पाटीलनं. या 6 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 बाद 21 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. कल्पेश पाहिलं आपण पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा चांगली गोलंदाजी केली होती कैवल्य पाटीलनं, परंतु षटक क्रमांक टाकत असताना हितेश भोईर कुठेतरी महागडा ठरलाय. एकंदरीत 18 धावा खर्च केले त्या गोलंदाजानं आणि कौतुक करावं लागेल कुणाल पाटीलचं. सुरुवातीला एक आक्रमक सुरुवात करून दिली, तदनंतर कर्णधार निखिल पाटीलला रिस्पॉन्सिबिलिटी घेणं गरजेचं होतं आणि खूप चांगला फटका त्याच्या बॅटमधून देखील आलाय या ओव्हरमध्ये. आणि खरोखरच धावसंख्येला आकार देणं आवश्यक होतं. ते काम नक्कीच या षटकामध्ये पूर्ण केलं गेलंय. बघा कारण की अनुभव का असतो त्याचं एक उत्तम उदाहरण या दोन्ही खेळाडूंनी दाखवून दिलंय. नेहमी जे समोर एकमेकांसमोर सराव करतात आणि त्याच सरावाचा उपयोग या षटकामध्ये पुरेपूर करून घेतलेला आहे. तब्बल 18 धावा कुठला गेला, त्यामुळे धावफलक देखील 21 वर जाऊन पोहोचला आणि एक चांगली सरासरी प्राप्त केली आहे. तर नक्कीच मित्रांनो आपण पाहतोय जुचंद्र प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेटतील एक भव्य असं आयोजन आपण पाहतोय. अक्षरशः क्रीडा रसिकांना वेळ लावणारा हा क्रिकेटचा सोहळा मित्रांनो आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये जुचंद्र गावातील सर्व खेळाडू मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. तर खूप चांगलं आयोजन, खूप चांगली संकल्पना आपण पाहतोय जुचंद्र क्रिकेटच्या माध्यमातून, अर्थातच जुचंद्र प्रीमियर लीगमध्ये देखील. तर नक्कीच अप्रतिम क्रिकेटचा सोहळा. क्रिकेटमध्ये कौशल्य जपलं जातं, क्रिकेटमध्ये एकात्मता जोपासली जाते आणि क्रिकेटमध्ये खेळाडू वृत्ती देखील जोपासली जाते. आणि या तिन्ही गोष्टी मित्रांनो जेव्हा एकत्र होतात ना त्यालाच क्रिकेट म्हणतात. म्हणूनच की काय आम्हा सर्व भारतीयांना हा क्रिकेटचा खेळ खूप जास्त आवडत असतो. आणि म्हणूनच की काय मैदानाच्या आतमध्ये तो आपण या ठिकाणी उदाहरण देखील पहिल्या षटकामध्ये पहिल्या मॅचमध्ये देखील पाहतोय. तर षटक क्रमांक 3 यावेळेस मात्र असेल आलेश बेंद्रे आलाय आणि समोर असेल कुणाल पाटील. 2 षटक संपलेले आहेत तेव्हा निशांत खरोखरच जबरदस्त चांगला खेळ रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. जसं आपण या सामन्याकडे आणखी येणाऱ्या सामन्याकडे वळू त्यावेळेस एक वेगळा रंग या स्पर्धेला चढलेला असेल. यामध्ये नो डाऊट यावेळी बॅटच्या टॉप एजला चेंडू लागतोय, लॉंग स्टॉप क्षेत्राजवळ वळतोय चेंडू. 1 धाव तर मात्र जरूर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का नाही, मात्र केवळ 2 धावा त्या ठिकाणी 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या गेला. चांगल्या प्रयत्नामध्ये धावा येत आहेत.
निखिल आणि कुणाल या दोन्ही फलंदाजांमध्ये एक चांगली भागीदारीची सुरुवात झालेली आहे आणि ही गरज होते एकंदरीत संघाला की चांगली भागीदारी होणं आवश्यक आहे. कारण की दोन्ही फलंदाज आता बराच काळ मैदानावर आहेत, बऱ्यापैकी सेटअप झालेले आहेत, त्यामुळे फटके येताना दिसतील आपल्याला. आता सगळ्यात मोठी डोकेदुखी ही असेल ब्रँडेड स्कॉटची की ह्या जोडीला फोडणं फार महत्त्वाचं झालंय. आलेश पुढचा चेंडू घेऊन कुणाल साठे, कुणालने एक बाजूला उतरले तर दुसरीकडे निखिल त्याला साथ देतोय. आलेशाचा पुढचा चेंडू सुराईक डिलावरे, एक चांगल्या चेंडूच्या हाताळणी बघायला मिळाले. गुड लँड स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला. ही गरज आहे कारण की जास्तीत जास्त चेंडू निर्धाव टाकावे लागतील, विकेट्स घ्यावे लागतील. सध्या तरी प्रयत्न हाच असेल की आम्हाला हा सामना चांगल्या स्थितीमध्ये कसा घेता येईल. जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये इथे उपस्थित सर्व क्रीडा रसिक मान्यवर मंडळी सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. प्रसाद पाटील हे या ठिकाणी दाखल होत आहे, त्यांचे आम्ही ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. वेलकम. आता मात्र एक अतिशय चांगला ड्राईव्ह आहे, बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्र क्लिअर करतोय का? यस पंच दाखवतात आहे JPL षटकार. 6 धावा आणि 6 धावेनिशी धावसंख्येला चांगला आकार मिळतोय. धावसंख्या वेगाने पुढे सरकताना दिसतंय. ती म्हणजे 29 या धावसंख्येवर आतापर्यंत 3 षटकार या मैदानावर कुठले गेलेत. जबरदस्त सकाळ सत्राची सुरुवात बघायला मिळाली JPL 2021 मध्ये. यस डीजे. आज गुलाल विना माय तुझे देवनावर सारी नेसून हिरवी धारण माझी बसली धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. बघा संगीतमय वातावरणामध्ये देखील प्रेक्षक रसिकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम आमचे डीजे वादक नयन डीजेच्या माध्यमातून बघायला मिळतं. पुन्हा एकदा आपण वळतोय, आणखी मान्यवर या ठिकाणी दाखल होत आहेत. मालजीपाडा मास्टर्सचे खेळाडू उमेश आत्माराम भोईर या ठिकाणी दाखल झाले, त्यांचे आम्ही ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. वेलकम. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूयात. आलेश षटकाकडे, आलेशाचे चेंडू टाकून झाले ते 3, अजून 3 चेंडू येणं बाकी आहे. धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचलाय. क्षेत्ररक्षण युवराजने बघा वारंवार चेंजेस करताना दिसत, कारण की उजवा आणि डावा कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यामुळे गोलंदाजाला हे नक्कीच दोन्ही फलंदाज डोकेदुखी ठरतायत आणि ते चित्र आतापर्यंत मैदानावर बघायला मिळालंय. क्षेत्ररक्षण विवरचना ऑन साईडला प्रमाणे डीप ठेवली जाते. स्क्वेअर लाईक मिड विकेट, त्यानंतर एक शॉर्ट मिड विकेटला देखील क्षेत्ररक्षक ठेवण्याचं काम केलं गेलंय, कारण की बघितलं कुणालने आक्रमकता धारण केले. आतापर्यंत चांगला खेळ त्याच्या बॅटमधनं आलाय. 2 मोठे फटके त्याने आतापर्यंत ठोकलेत. पुढचा चेंडू आलेशाचा कुणालसाठी अक्रॉस करण्याचा प्रयत्न अपील होतोय, पण त्या ठिकाणी आपल्या निर्णयावर मात्र ठाम आहेत. एक चांगल्या चेंडूची हाताळणी ही गरज आहे. थोडंसं प्रेशराईज बनवण्याचं काम जरूर केलं असेल फलंदाजावर, मात्र कुठलाही दबाव त्या ठिकाणी दिसून येत नाहीये. पंच त्या ठिकाणी दर्शवतायत की हा कुठल्याही पद्धतीचा चेंडू बॅटला लागलेला नाहीये आणि चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती बघायला मिळत आहे. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. पॅव्हलिन एंड काढणं आलेश, मात्र थोडासा बाहेर चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न करा. यष्टिरक्षकाला गुंगारा चेंडू यष्टिरक्षकाच्या मागे. बाईत स्वरूपामध्ये 1 धाव. लगेच आमचे पंच आमच्या गुणलेखकापर्यंत हा इशारा करत आहेत की बाईत स्वरूपामध्ये 1 धाव येत आहे. संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचत आहे. एक चांगलं क्रिकेट आणि या स्पर्धेसाठी सहकार्य केलं त्या सर्वांचं निश्चितच आम्ही मनापासून आभार मानतोय. कैलासवासी समीक्षा रणजित भगत यांच्या स्मरणार्थ रणजित भगत यांच्याकडनं ट्रॉफीज या स्पर्धेसाठी आलेल्या आहेत. त्यानंतर आपण बघतोय दीपक पाटील उर्फ बंटी यांच्याकडून यूट्यूब लाईव्ह महेंद्र भगत यांच्याकडनं हे आपण बघतोय. त्याच्यानंतर मोहन रवींद्र पाटील व रणजित किणी यांच्याकडून सन्मान चिन्ह या स्पर्धेसाठी आलेले आहेत. हसमुख म्हात्रे अंबुजा सिमेंटचे मालक यांच्याकडून चेंडू या स्पर्धेसाठी देण्यात आलेले आहेत. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचसाठी आपण बघतोय ट्रॉफी MB स्पोर्ट्सचे कल्पेश म्हात्रे आणि मनीष म्हात्रे यांच्याकडनं आले. त्यानंतर मनीष पाटील केक मायडे यांच्याकडनं केक देखील आहे. त्याच्यानंतर कॅप जी आहे ती कैवल्य पाटील यांच्याकडनं असणार. पुन्हा एकदा आपण खेळाकडे वळतोय. हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं. 1 धाव तर नक्कीच मिळेल निखिलला. 1 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते, म्हणजे 31 या धावसंख्येवर षटक समाप्त झाले. ते म्हणजे 3 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत जर आपण बघितलं तर पहिलं षटक हाताळलं होतं ते म्हणजेच कैवल्य याने हाताळलं होतं. कैवल्याच्या षटकामध्ये 3 धावा आल्या होत्या. हितेशने दुसरं षटक हाताळलं होतं, त्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. आलेशाला गोलंदाजीला त्या षटकामध्ये केवळ 9 धावा आल्यात. त्यामुळे आतापर्यंतची जी धावफळकाची स्थिती आपण बघतोय 1 गडी बाद 31 अशी.
तर पाणी घेऊन जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत आपण सुमधुर संगीत ऐकणार आहोत नवीन डीजेच्या माध्यमातून. यस डीजे. चंद्रगावचे माझे आई चंडिकेचे चंद्रगावचे पोरांनी भरवलाय क्रिकेटचा सामना. आई चंडिकेचे पोरांनी भरवलाय क्रिकेटचा सामना. हे चंद्र प्रीमियर लीगची झाली या घोषणा. 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 धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 31 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद 31 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा गेलेल्या आहेत आणि एक बाईट स्वरूपामध्ये. तर नक्कीच सुरुवातीला आपण पहिला 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना मात्र ऑटोमोबाईल संघाची फलकावर धावा झाले त्या एक बाद 31 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल असं वाटलं होतं. पहिल्या षटकामध्ये कैवल्य पाटीलनं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती असं वाटलं होतं की कमी धावा मात्र करायला मिळतील की काय या संघाला, परंतु तदनंतर तर थोडंसं मी थांबवतोय तुला विशाल की यानंतर जो सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. सध्या सामना सुरू आहे तो म्हणजे मात्र ऑटोमोबाईल्स लायन रोअर वर्सेस ब्रँडेड स्कॉट या दोन्ही संघामध्ये. यानंतर होणारा सामना असेल द ग्रेट मराठा वर्सेस रायझिंग एनआर कट्टा या दोन्ही संघामध्ये असेल. तर दोन्ही संघाने ही 5 षटकं संपल्यानंतर लगेच आपल्या टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांनी दाखल व्हा. सोरोटू 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावर धावा झाले ते एक बाद 31 धावा. षटक क्रमांक 4 पुन्हा एकदा कैवल्य पाटील संघाचा कर्णधार आलाय. तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती, परंतु यावेळेस मात्र षटक क्रमांक 4 टाकत असताना पुन्हा पाहू शकतो या गोलंदाजाला अक्षरशः इम्प्रेस करून सोडलं होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक महत्त्वपूर्ण गडी देखील बाद केलं होतं आणि फक्त 3 धावा या गोलंदाजानं खर्च केल्या होत्या. आणि यावेळेस षटक क्रमांक 4 समोर असेल निखिल पाटील आणि कैवल्य पाटील दोन्ही कर्णधार. आपण पहिला दोन्ही संघाचा विचार केला तर कैवल्य पुन्हा एकदा आपल्याकडे पुढे चेंडू राईट मोर द विकेट. ओहो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडूने उंची देखील गाठले. वेगाने अतिशय चेंडू टाकला होता, पडल्यानंतर चेंडू वेद मात्र घेतलाय. यष्टीरक्षकाचा काय अप्रतिम चेंडूची हाताळणी करतोय कैवल्य पाटील हा गोलंदाज. तर नक्कीच पाहिलं होतं निखिल देखील खूप चांगली फलंदाजी करतोय, परंतु अतिशय वेगवान पद्धतीचा चेंडू कैवल्य पाटील या गोलंदाजानं हाताळलं होतं या मॅचमध्ये. पुन्हा एकदा कैवल्य आपल्याकडे पुढील चेंडू आडव्या बॅटनं करण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्विंग मी तर म्हणे बॅटची कुठेतरी यायला झेल उडाला होता आणि यावेळेस मात्र झेल देखील सुटलाय. तर नक्कीच क्षेत्ररक्षण करत असताना मात्र गोलंदाजाला सहकार्य लाभणं गरजेचं असतं. कुठेतरी आपण बघितलं शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता चुकी करतोय आणि मात्र झेल सोडतोय. आलेश होता आलेश बेंद्रे ज्याने षटक क्रमांक 3 हाताळलं होतं, तो मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता. निखिल पाटील सारखा एक चांगला खेळाडू मात्र बाद झाला असता, परंतु खराब क्षेत्ररक्षण झालंय. आणि क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षकाला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं आणि तो मात्र कुठेतरी क्रिकेटचा दर्जा क्षेत्ररक्षकाचा इथे खराब राहिलाय. आपण एकंदरीत पाहिला ब्रँडेड स्क्वॉड या संघाचा. तर नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये 2 संघ पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांना नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये चालू असलेला संघ मात्र ऑटोमोबाईल विरुद्ध ब्रँडेड स्कॉट या 2 संघामध्ये नाणेफेकीचा कॉल झाला होता. ब्रँडेड स्कॉट संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि मात्र ऑटोमोबाईल संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं या मॅचमध्ये. आणि फलकावर धावा झाले ते आता मात्र फक्त 32 धावा. पुन्हा एकदा कैवल्य पाटील आपल्याकडे पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेट समोर असेल. यावेळेस फलंदाज कुणाल पाटील. हो यावेळेस मात्र डिफेन्सरित्या खेळण्याचा प्रयत्न, अतिशय वेगवान पद्धतीचा चेंडू संबरण डिलिव्हरी हाताळतोय. काय लाजवाब गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी. तर नक्कीच अतिशय सुंदर गोलंदाजी पाहतोय कैवल्य पाटील याच्या माध्यमातून. नक्कीच खूप जास्त अनुभव आहे या खेळाडूकडे. व्यावसायिक क्रिकेट देखील खूप जास्त खेळत असतो आणि आपल्याकडे असलेली क्षमता गुणवत्ता मात्र गोलंदाजी करत असताना मात्र सिद्ध करतोय हा गोलंदाज या मॅचचा आपण विचार केला तर. पुन्हा एकदा कैवल्य पाटील समोर असेल कुणाल पाटील अक्षरशः चांगली फलंदाजी केली. त्याच्या बॅटमधून देखील 2 षटकार आलेत. तो फलंदाज खेळण्यासाठी सज्ज झालाय. कैवलचा चेंडू
ओहो हो, सबमरीन डिलिव्हरी म्हणता येणार नाही, पण परफ्यूम डिलिव्हरी कुठेतरी मात्र चेहऱ्याचा वेध घेणारा चेंडू होता. अप्रतिम चेंडू टाकलाय कैवल्य पाटील. व्हॅरिएशन करताना आपण पाहतोय वैविध्यपूर्ण चेंडू मात्र हाताळताना पाहतो या गोलंदाजाला. खूप जास्त मात्र एक्सपिरियन्स देखील आहे या गोलंदाजाकडे, परंतु गोलंदाजी करत असताना काय लाजवाब गोलंदाजी करतोय या ओव्हरमध्ये. विविधता नटलेले वैविध्यपूर्ण गोलंदाजी व्हॅरिएशन पाहायला मिळाली आहे. यावेळेस मात्र थोडीशी उंची दिली होती चेंडूला. पुन्हा एकदा कैवल्य आपल्या षटकडे पुढील चेंडू समोर असे कुणाल पाटील. हा देखील एक चांगला फलंदाज आहे, चांगला क्षमता देखील आहे या खेळाडूकडे, परंतु तितक्याच चांगल्या दर्जाचा गोलंदाज देखील कैवल्य पाटील. हो, हलक्यात खेळून काढलाय यावेळेस मात्र ऑफ साईडला. त्या ठिकाणी कव्हर मधून शतरक्षक येईल, चेंडूची फेकी करेल तोपर्यंत एकच धाव. एक जंटल पुश केलं होतं पण एक धाव मिळाली. एका धावेनं फलकावर धावा झालेत त्या 33 धावा. काय कमालीचं षटक हाताळलंय कैवल्यनं. मात्र पहिल्या षटकामध्ये 3 धावा आणि या षटकामध्ये देखील लाजवाब गोलंदाजी करतोय. फक्त आणि फक्त 2 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केल्या आहेत त्या गोलंदाजानं. तर नक्कीच का माझ्या नावाची दखल जुचंद्र क्रिकेटमध्ये घेतली जाते, का मला कैवल्य पाटील ब्रँडेड बंधू या नावाने ओळखलं जाते, ते मात्र गोलंदाजी करत असताना सिद्ध करतोय हा गोलंदाज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये आणि फलंदाज निखिल पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू विजय. तर नक्कीच आखूड टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न होता. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये शतरक्षक होता, कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये. जुगल होता त्या ठिकाणी, अमर होता त्या ठिकाणी, कोणत्या प्रकारे चुकी करत नाही. काय चांगला झेल घेतलाय. आणि निखिल पाटील स्वतः करंदर मात्र होता. रिस्पॉन्सिबिलिटी हवी माहिती होती या खेळाडूला. फटका मारण्याचा प्रयत्न देखील केला होता आणि फलंदाज निखिल पाटील 7 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान देतो आपल्या टीमसाठी. त्याच्या बॅटमधून एक षटकार देखील आला होता. तर नक्की जो अमर याने झेल घेतला होता त्यासाठी आविष्कारजी पाटील जे संघाचे मात्र स्पॉन्सर आहेत, आपण ब्रँडेड स्कॉटचा विचार केला तर त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक देखील आलंय. तर नक्कीच खूप चांगला खेळाडूंना प्रोत्साहन देणारा उपक्रम आपण पाहतो. या जुचंद्र परिसरामध्ये खूप जास्त पारितोषिक देखील लावले जातात आणि त्याचं सुरुवात मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. फलकावर धावा झाले त्या फक्त आणि फक्त 33 धावा. आतापर्यंत 2 फलंदाज बाद झाले. सुरुवातीला आपण बघितलं रोहित निकम बाद झालाय आणि यावेळेस मात्र निखिल पाटील संघाचा कर्णधार देखील बाद झालाय. कैवल्य पाटीलने खूप जास्त प्रभावित केलं. एकंदरीत आपण पाहिलं 2 षटक टाकले, त्यामध्ये त्या गोलंदाजाने 7 धावा खर्च केल्यात. 7 निर्धाव चेंडू आणि 5 धावा खर्च केल्यात आणि त्यामध्ये 2 महत्वपूर्ण गडी देखील बाद केलेत. काय लाजवाब गोलंदाजी कल्पेश केली आहे कैवल्य पाटील या गोलंदाजानं. हो नक्कीच, पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम केलं गेलं. एकीकडे आपण बघत होतो की कैवल्याचं पहिले षटक संपलं त्यावेळेस 3 धावा होत्या आणि तदनंतरच्या 2 षटकामध्ये धावांचा पाऊस निश्चितपणे पडत होता, षटकार बघायला मिळत होते. मात्र पुन्हा एकदा कैवल्य क्रमांक 4ला आला आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी आणि निश्चित रूपाने मात्र ऑटोमोबाईलच्या संघाला रोखलं गेलं. लक्षात घ्या, टाइमपास होणार नाही याची खबरदारी जरूर घ्या, कारण की अजूनही बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे बाकी आहेत. या गोष्टीकडे लक्षात घ्या. आदरणीय हृदयनाथ पाटील उद्योजक यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आदरणीय हृदयनाथ पाटील आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. काही ते उपस्थित सर्व क्रीडा रसिक खेळाडू वर्ग मान्यवर मंडळी सगळ्यांचं जुचंद्र प्रीमियर लीग 2021 मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. एक जबरदस्त स्पर्धा, रंगतदार स्पर्धा. पहिला सामना सूर्य प्रेक्षकांच्या माहितीसाठी ब्रँडेड स्क्वॉड वर्सेस मात्र ऑटोमोबाईल्स लायन रॉर यांच्या दोन्ही संघामध्ये रंगणारा हा सामना. पहिला डाव सुरू आहे. आतापर्यंत 4 षटक संपले, धाव संख्या झाली 33 धावा झाले. तर फुल टॉस डिलिव्हरी बॅटर येते, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, कुठलीच चूक होत नाही. झेलची 4 रुपये आणखीन एक गडी बाद. झाले तू पाहती कापूर झाले ज्योतीला सतवाचे क्रियाई एवढा उशीर झाला. In the mix. आई माझी एकोणी कुणी गो, आई माझी एकोणी कुणी, आई माझी एकोणी कुणी गो, आई माझी एकोणी कुणी, आई माझी सर्वांनो
थँक्यू रोजे. आपण बघतो कुणाल बाद झालेला आहे. कुणालने आतापर्यंत खरंच एक चांगलं योगदान आपल्या संघासाठी दिलंय. 16 चेंडूमध्ये तब्बल 22 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलंय. जरूर एक चांगला प्रयत्न त्याने केला होता षटकार ठोकण्याचा, मात्र झेलची चरपणे बाद होऊन तंबत परततोय. तर नक्कीच या ठिकाणी ऋतिक याने झेल घेतलाय. त्याला लगेचच संघाचे संघ मालक आविष्कार पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय. तर नक्कीच प्रत्येक ब्रँडेड स्क्वॉडच्या खेळाडूला नक्कीच झेल घेतला तर 100 रुपयाचं पारितोषिक आतापर्यंत या मॅच मध्ये कल्पेस दिलं जात आहे. ते खूप चांगलं प्रोत्साहन वाढवण्याचं काम मात्र संघ मालकाच्या माध्यमातून देखील झालंय. आपण पहिला बघितलं म्हात्रे ऑटोमोबाईल्सचे संघ मालक नवीन म्हात्रे यांचा संघ आणि एका बाजूला ब्रँडेड स्क्वॉड जो आविष्कार पाटील यांचा संघ मात्र या ठिकाणी गोलंदाजी करतोय. चला काही करा, टाइमपास होणार नाही याची जरूर खबरदारी घ्या. निखिल भोईर नवीन फलंदाज मैदानामध्ये. धावांची गरज जरूर आहे. मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये दिसत होता निखिल. केवळ एकच धाव मिळेल. एक चांगली सुरुवात अमरने केली, कारण की ज्या पद्धतीने कैवल्यने या आधीचं षटक हाताळलं होतं त्याच पावलावर पाऊल ठेवत चांगली सुरुवात त्याने आतापर्यंत केलाय. कारण की शेवटचं पहिल्या डावातील शेवटचं षटक आणि पहिल्या डावातील या शेवटचे षटक हाताळताना अमरने देखील चांगली सुरुवात केली गेली. पूर्णपणे जखडून ठेवलं गेलंय ते म्हणजेच म्हात्रे ऑटोमोबाईल्स लाईन रोल या संघाला. जुगल पाटील याच्यासाठी यावेळेचा चेंडू बघितला, सोडून दिला. वाईट चेंडूचा इशारा होता. अतिरिक्त धाव आणि या स्पर्धेतील पहिला स्क्वेअर चेंडू वाईट चेंडू हाताळला गेलाय. त्याची नोंद लगेच आमचे गुणलेखक संजय म्हात्रे करतायत. धावसंख्या 1 कडे पुढे सरकलाय ती म्हणजेच 35 या धावसंख्येवर. आता मिस टाइम स्ट्रोक आहे आणि आणखीन एक महत्वपूर्ण गडी बाद जुगल याची खेळी देखील समाप्त होत आहे. आणखीन एक मोठा हादरा जुगलच्या रूपाने. बोला बोला जय जय हनुमान. थोडस थांबवतोय. यानंतर होणारा सामना आहे द ग्रेट मराठा वर्सेस रायझिंग एनआर कट्टा. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय, दोन्ही संघाचे कर्णधार लगेच टॉस बॉक्स मध्ये या. द ग्रेट मराठा संघाचे कर्णधार, त्यासोबतच रायझिंग एनआर कट्टाचे कर्णधार. नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानामध्ये जातोय केतन जातोय. धावसंख्येकडे नजर टाकली तर धावा आहेत केवळ 35 धावा फळक्यावर लागल्या गेलेत. अतिशय चांगली सुरुवात बघायला मिळत आहे. आज आपण बघतोय चांगले संघ या ठिकाणी खेळताना दिसणार आहेत आपल्याला. JPL 2021 मध्ये जुचेंद्र प्रीमियर लीगला आजपासून सुरुवात झाली आणि पहिला सामना आपल्याला मैदानावर सध्या सुरू स्थितीमध्ये बघायला मिळतोय. एक धाव तर मात्र नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय फेकी आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कॉलिंग मध्ये चुकी होते आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय धावबाच्या रूपामध्ये. दर्शन घेन मी तुझे डोंगरावर. थँक्यू डीजे. नक्कीच या ठिकाणी विनंती करतोय शतरक्षण करणारा संघाला ब्रँडेड स्कॉट संघ प्लीज वेलोचं नियोजन करा मित्रांनो. आजच्या दिवसामध्ये आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत आणि विकेट पडल्यानंतर प्रत्येक विकेटला जवळ मित्रांनो जास्त येऊ नका. आणखीन आपल्याला खूप जास्त सामने आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत. तर नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून वारंवार सूचना तुम्हाला येत राहतील. तुम्ही प्लीज कॉपरेट करा या स्पर्धेसाठी. चला बघूया आपण सामन्याकडे वळूयात. धावा ज्या आहेत त्या पूर्णपणे धावसंख्येला रोग लागला गेला आणि थांबवला गेलाय. धावसंख्येचा तो धावफलक आहे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. नो चेंडूचा देखील इशारा होतोय. चेंडू फाईन लेग क्षेत्र क्लिअर करतोय आणि चौकार देखील होतोय. 4+1 1905 धावा. मुखान पोहला
मुक्त फटका करण्याची संधी फ्री हिट आहे लक्षात घ्या नो चेंडू पडला होता हा वेळचा चेंडू आपण बघतोय चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा फाईन क्षेत्र क्लिअर करताना त्याचा आणखीन एक चौकार फ्री हिटच्या माध्यमातून आपल्याला बघायला पुरेपूर फायदा घेतला निखिल भोईरना आता मात्र शेवटच्या षटकामध्ये धावा येत आहेत आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवत आहेत धावा संख्या जाऊन पोहोचते म्हणजेच 45 वर 45 रन्स ऑन दी बोर्ड एक चांगले गुणांकन होताना दिसतात आमचे गुणलेखक संजय म्हात्रे त्याचबरोबर TCP लाईव्हची जी टीम आहे एक तांत्रिक पद्धतीने या ठिकाणी गुणांकन होताना दिसत आहे कारण की ही स्पर्धा बघतो आपण चुचंद्र प्रीमियर लीग 2021 सर्वांच्या सहकार्यानं ही अतिशय चांगली स्पर्धा जुचंद्र गावामध्ये संपन्न होताना दिसत आहे आपल्याला एक चांगला चेंडूच्या हाताने जरूर होताना दिसत आहे तर षटक समाप्त होत आहे ते म्हणजेच पाच षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 45 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय आणि विजयासाठी आपण बघतोय 46 धावांचं लक्ष सामोरं ठेवण्यात आलं ते म्हणजे ब्रँडेड स्कॉट या संघासमोर यानंतर मी संकेत पाटील यांना विनंती करतो लगेच पण टॉस बॉक्स मध्ये यानंतर होणारा सामना असणार आहे तो म्हणजे द ग्रेट मराठा वर्सेस रायझिंग NR कट्टा या दोन्ही संघामध्ये तर दोन्ही संघाचे संघनायक लगेचच तुम्ही तर नक्कीच द ग्रेट मराठा संघाचा कर्णधार आणि रायझिंग NR कट्टा दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी टॉच बॉक्स मध्ये यायचंय तर नक्कीच नाणेफेकीचा कॉल होतोय तर नक्कीच दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे मित्रांनो आजच्या या स्पर्धेतील दुसरा सामना द ग्रेट मराठा तो मोहन पाटील यांचा संघ आहे आणि दुसरा रायझिंग NR कट्टा राज पाटील यांचा संघ आहे तर नक्कीच मान्यवर उपस्थित असलेल्या अतिथींना मी विनंती करतोय मान्य श्री आत्माराम लाडकोजी भोईर यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी टॉस केलं जाणार आहे यानंतर आणखी एक महत्वपूर्ण सामना तुमच्या समोर येणार आहे आदरणीय आत्मारामजी भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होत आहे तर नक्कीच आपण पाहतोय दोन संघ द ग्रेट मराठा जो मोहन पाटील यांचा संघ आहे तर एका बाजूला रायझिंग NR कट्टा जो राज पाटील यांचा संघ आहे संघ कर्णधाराचा नाणेफेकीचा कॉल केला जात आहे तर नाणेफेकीचा कॉल जिंकला या ठिकाणी रायझिंग NR कट्टा संघाला मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊ जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे नाणेफेकीचा कॉल जिंकलाय काय निर्णय असेल क्षेत्ररक्षण जुचंद्र प्रीमियर लीग नवीन संकल्पना घेऊन तुमच्या आमच्या भेटीसाठी आलेली आहे ही स्पर्धा एकंदरीत तुम्हाला कशी वाटते कशी एन्जॉय करताय तुम्ही या स्पर्धेला खूप छान वाटतं एकंदरीत मैदान देखील खूप छान आहे मागच्याच आठवड्यात मला वाटतं इथे मोठी स्पर्धा देखील झाली परंतु ही आगळा वेगळा क्रिकेटचा सोहळा या जुचंद्र परिसरामध्ये पहिल्यांदा झालो आहे सगळीकडे मात्र आपण बघतो प्रीमियर लीगचा ट्रेंड चालू आहे जुचंद्र परिसरामध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा कसं आयोजन वाटतं तुम्हाला ही एकंदरीत स्पर्धेच्या माध्यमातून खूप आयोजन मस्त आहे म्हणा माझी खूप इच्छा होती का प्रीमियर लीग व्हावी जुचंद्र प्ली तर नक्कीच तुम्ही सुरुवातीला शतरक्षण करणारा 5 षटकांचा सामना आहे 2 पॉवर प्लेचे षटक शतरक्षण लावून घ्या लगेच. गोलंदाज आहेत त्यांच्यावर जास्त आणि मजा सलामीर असेल पाठवून द्या. या मॅच मध्ये अरे नाही मी आहे अजून 2 गोलंदाज आहे तर नक्कीच एक हे होते मात्र आपण बघितलं NR रायझिंग कट्टा संघाचे कर्णधार ते एका बाजूला आपण बघतोय द ग्रेट मराठा जो मोहन पाटील यांचा संघ आहे तर नक्कीच विवेक नाईक संघाचा कर्णधार तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा एकंदरीत तुम्ही करणार आहात 50 ते 55 पर्यंत करण्याचा प्रयत्न करू पॉवर प्लेचे 2 षटक असतील सुरुवातीच्या 2 षटकामध्ये चांगली फलंदाजी होणं देखील गरजेचं आहे तुमच्याकडे असे एकंदरीत कोणते फलंदाज आहेत त्यांच्यावर जास्त मदार असेल एकंदरीत मोहन दादा आहे चेतन आहे मी स्वतः आहे तर नक्कीच आयोजन कसं वाटतंय विवेक तुला देखील विचारेन कारण खूप चांगलं आयोजन आपण पाहते मैदानामध्ये आलं तर प्रत्येक क्रीडा रसिकाला देखील वाटेल कारण मी देखील या मैदानावर खेळावं मी देखील या स्पर्धेतील एक काहीतरी भाग असावं एकंदरीत आयोजन कसं वाटतं आयोजन खूप सुंदर आहे नेहमी आपण खेळतो तेव्हा टीममध्ये खेळतो ह्याच्यात सगळे मिक्स खेळतात ना IPL सारखं वाटते तर नक्कीच बेस्ट ऑफ लक तुमच्या टीमसाठी तर नक्कीच नाणेफेकीचा कॉल जिंकलाय रायझिंग NR कट्टा संघानं आणि शतरक्षण स्वीकारलेलं आहे आणि द ग्रेट मराठा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केला या मॅचमध्ये धन्यवाद निशांत पाटील पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय धाव विजयासाठी 46 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय मात्र एक गोष्ट पुन्हा एकदा आम्ही वारंवार तुम्हाला विनंती करतोय की टाइमपास होणार नाही याची खबरदारी जरूर घ्या कारण की आज एकूण आपल्याला जास्तीत जास्त सामने कसे खेळवता येतील याकडे लक्ष दिलं जाणार आहे
लक्षात घ्या 5 षटकांसाठी तुम्हाला केवळ एका षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे, त्यामुळे त्या वेळेमध्येच तुम्ही सामना पूर्ण करा. आमचे पंच देखील त्या ठिकाणी आहेत, लगेच त्या ठिकाणी तुम्हाला ताकीद देतील आणि पेनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल. 2 सलामीवीर मैदानामध्ये. हितेश मैदानामध्ये गेला, हितेश भोईर आणि मितेश भोईर हे 2 सलामीवीर मैदानामध्ये गेलेले आहेत. बघा रोखलं जाईल का 46 धावांना कशा पद्धतीने रोखण्याचं काम केलं जाईल. दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजे निखिल पाटील. निखिल पाटील षटकाची सुरुवात करतोय. निखिल पाटील तो हितेश. पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने पंच केला. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र क्लिअर करेल का? यस, सुरुवात चौकारण्याशी झालंय. हा आहे JPL चौकार. थँक्यू डिझा. एक अतिशय चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह बघायला मिळतोय. वीरेंद्र सेवागची आठवण करून दिली. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकण्याचं काम केलं गेलं. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र क्लिअर होताना दिसत आहे. पुढचा चेंडू. ह्या वेळचा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. कुठलीच चूक केली जात नाही. अप्रतिम झेल या ठिकाणी कीर्तन मार्फत त्या ठिकाणी झेल टिपला गेलाय. ज्या पद्धतीने आपण बघत होतो की पहिल्या डावामध्ये थांबवतोय. या ठिकाणी आणखी मान्यवर दाखल होत आहेत. मान्य श्री हेमंत वर्तक उद्योजक ही या ठिकाणी दाखल झाले. त्यांचंही आम्ही या ठिकाणी जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. निशांत मागच्या षटकाची मागच्या डावाची आठवण करून दिली. ज्या पद्धतीने हितेशने जल टिपला होता डाईव्ह मारून, मात्र हा देखील तशाच पद्धतीचा एक प्रयत्न जरूर केला गेला आणि एक महत्वपूर्ण हादरा बसला. आणि ही गरज आहे एकंदरीत, कारण की आधीच जर आपण बघितलं धावसंख्या जी आहे ती 46 धावसंख्येला रोखायचं आहे, ते म्हणजे मात्र या संघाला. तर नक्कीच या स्पर्धेसाठी या परिसरातील एक मोठी समालोचक संदीपजी गावड यांनी मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद संदीपजी गावड. बघा या स्पर्धेला खरोखर चांगले पाठबळ लाभत आहे, खरोखर चांगले सहकार्य लाभत आहे आणि त्यामुळे ही स्पर्धा एक वेगळ्या स्वरूपामध्ये एकदम रंगात ढंगात ही स्पर्धा सुरू झालाय. जल्लोष सुरू झालाय. हा जल्लोष आहे जुचंद्र गावाचा, हा आहे उत्साह आहे तो म्हणजे जुचंद्र गावाचा. आणि सर्वजण आम्ही आज एकत्र येऊन हे निश्चित जुचंद्र प्रीमियर लीग ही स्पर्धा कशी चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल याकडे नक्कीच आमचं लक्ष लागून आहे आणि सगळ्यांचं सहकार्य देखील तितकंच चांगलं लाभतं. यावेळेचा चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये जातोय. एक धाव तर मात्र नक्कीच मिळेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती म्हणजे 5 या धावसंख्येवर. दोन्ही पंच विटावरून आमच्यासाठी दाखल झालेत. खरोखरच चांगले सहकार्य या स्पर्धेला लाभत आहे. आशिष मोकाशी आणि सचिन सावंत हे 2 पंच आज या स्पर्धेला लाभलेत. यानंतर आपण परशुराम पाटील आणि ललित भोईर यांना देखील पंचांच्या भूमिकेत बघणार आहोत. पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. प्रयत्न नक्की याचे जरूर असतील की समोरच्या संघाला रोखायचा आहे, तर जास्तीत जास्त निर्धाव टाकावे लागतील. नवीन फलंदाज कैवल्य पाटील. यावेळचा चेंडू बघितला खूपच ऑप्शनच्या जास्त बाहेर निघतोय. लगे पंच दोन्ही हात हवेमध्ये फैलावतेत की हा स्क्वायर मार आहे. वाईडचा इशारा होतोय पंचांकडनं. या एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या धावसंख्या. निशांत अशा पद्धतीची चेंडू या क्षणाला रोखायला हवेत. जर तुम्ही स्क्वायर पद्धतीने गोलंदाजी केली, अवांतर धावा जर समोरच्या संघाला बहाल केल्या तर निश्चित रूपाने धावा समोरच्या संघाला बोनस स्वरूपामध्ये मिळतील. निखिल पुढचा चेंडू. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूची हाताळणी जरूर केली जात आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा फंबल होत आहे, त्याचाच फायदा घेतला या दोन्ही फलंदाजांनी. एक चांगलं कॉलिंग बघायला मिळालं. यस आणि वेटचा योग्य तो वापर झाला आणि त्याचीच परिणिती म्हणजे या 2 धावा धावफळकावर अंकित होताना दिसतात आणि संघाची धावफळक देखील पुढे सरकते ते म्हणजे 8 या धावसंख्येवर. ही सुरुवात आहे आणि आवश्यकता देखील अशाच सुरुवातीची आहे. एकेरी दुहेरी धावा येणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. 9.2च्या सरासरीनं धावा येणं गरजेचं आहे. चेंडू टाकून झालेत निखिल याचे ते 4 चेंडू टाकून झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे.
यष्टरक्षक सुनील मकादम लगेच गोलंदाजापर्यंत पोहोचते की कशा पद्धतीने आपल्याला पुढचे चेंडू हाताळायचे आहेत, कशा पद्धतीने समोरच्या फलंदाजाला बाद करावा लागेल, या सगळ्या गोष्टीकडे नक्कीच चांगलं लक्ष वेधलं गेलं आहे. सध्या इथे उपस्थित सर्व क्रीडा रसिक खेळाडू वर्ग मान्यवर मंडळी सगळ्यांचं पुन्हा एकदा JPL मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. मात्र एक गोष्ट वारंवार तुम्हाला सांगावी लागेल ती म्हणजे टाइमपास होणार नाही याची खबरदारी घ्या सर्व संघनायक, संघमालक, खेळाडू वर्ग, कारण की तुमच्या आमच्या सहकार्याने स्पर्धा पूर्ण होणार आहे. अतिशय चांगला चेंडू, केवळ एकच धाव मिळेल, ढकलून देण्याचं काम केलं गेलंय. एक धाव मिळते फलंदाज कैवल्याला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. आणि ज्या पद्धतीने कैवल्याने आधीच्या पहिल्या डावामध्ये गोलंदाजी केली होती त्या पद्धतीची गरज आहे ती म्हणजे एकंदरीत मात्र ऑटोमोबाईलचं या संघाला. आणखीन यानंतर आणखीन एक महत्वपूर्ण सामना तुम्हाला बघायला मिळणार आहे. NR कट्टा वर्सेस द ग्रेट मराठा या दोन्ही संघामध्ये होणार सामना. अतिशय चांगला चेंडू, सन्मानपूर्वक खेळ आहे, खेळपट्टीवर चेंडू राहतोय. षटक समाप्त होते ते म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 या धावसंख्येवर. निशांत, पहिलं षटक नुकताच संपलंय आणि पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय की चांगल्या गतीने धावाची जी सुरुवात आहे ती नक्कीच झालेली आहे. तर नक्कीच ज्या पद्धतीने सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र या दोन फलंदाजांना करून दिली. आपण पाहिलं सुरुवातीला हितेश भोईर हा फलंदाज बाद झाला. तदनंतर मितेश भोईर आणि कैवल्य पाटील हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एकेरी दुहेरी धावा या ठिकाणी आपण पाहिलं. त्यांच्या माध्यमातून फलकावर धावा झाले त्या मात्र 9 धावा पहिल्या षटकांचा खेळ संपल्यानंतर. तर नक्कीच टाइमपास करू नका मित्रांनो, वेळेचं नियोजन करा, टीम मीटिंग करू नका. विनंती असेल संघाच्या कर्णधाराला, म्हात्रे ऑटोमोबाईल्स संघाचा कर्णधार विनंती असेल मित्रांनो, वेळ थोडा कमी खर्च करा. आजच्या दिवसामध्ये आपल्याला खूप जास्त सामने देखील खेळवायचे आहेत, त्यासाठी प्लीज कोऑपरेट करा. तर नक्कीच स्पर्धा देखील मात्र खूप चांगली आहे. जुचंद्र प्रीमियर लीग मित्रांनो आपण पाहतोय, अप्रतिम अशी संकल्पना आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तर नक्कीच माती एकत्रित झाली तर वीट बनते, वीट एकत्र झाली तर भिंत बनते आणि भिंत एकत्र झाली तर एक घर बनते. निर्जीव वस्तू एकत्र झाल्या तर एक चांगली सुबक आकृती आपण पाहतो. तर नक्कीच तुम्ही आम्ही एकत्र झाल्यानंतर ही अशा प्रकारची स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली संकल्पना आपण पाहतोय जुचंद्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 46 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय ब्रँडेड स्कॉट संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 बाद 9 धावा. षटक क्रमांक दुसरं यावेळेस मात्र कुणाल पाटील आलाय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखलं जातं या परिसरामध्ये. या खेळाडूचं मध्ये मोठं नाव देखील आहे. दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाच्या माध्यमातून खेळताना आपण पाहतो या खेळाडूला. एक चांगला खेळाडू कुणाल पाटील मात्र गोलंदाजीसाठी सज्ज आहे आणि समोर असेल कैवल्य पाटील. कुणाल आपल्या षटकातील पुढील चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फुलटा चेंडू होता, यावेळेस फक्त सन्मान दिला. कव्हर रिझर्व मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं जुगल होता. एक धाव मिळाली, एका धावेनं फलकावर धावा झाली तर 10 धावा. कोणत्या प्रकारे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न दिसत नाहीये. एकेरी दुहेरी धावेवर जास्त या ठिकाणी भर देताना आपण पाहतोय. एकंदरीत ब्रँडेड स्कॉट संघाचा विचार केला तर एक चांगला क्रिकेटचा सोहळा, डोळ्यांचे पारणे फिरणारा क्रिकेटचा सोहळा मित्रांनो आपण पाहतोय, अर्थात जुचंद्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून. पुन्हा एकदा कुणाल पाटील आपल्याकडे पुढील चेंडू, समोर असेल मितेश भोईर उजव्या हाताचा खेळाडू. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे. या शतरकाला मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जाईल सीमा रेषा पार. 4 धावांचा आडी सर्रेक फटका मितेश भोईरच्या बाटमधून आलाय. तर खूप चांगला फटका बघितला आपण मितेश भोईरच्या बॅटमधून. आडव्या बॅटने चेंडू खेळून काढला होता. थोडासा आउटफील्ड खराब होता आणि चेंडू मात्र गेला होता सीमा रेषा पार. 4 धावांसाठी कुणाल. पुन्हा एकदा आपल्याकडे पुढील चेंडू, फुलटा चेंडू होता परंतु हवा तसा बॅटच्या पट्ट्याला येत नाहीये. तर नक्कीच एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र धावबाद झालाय कैवल्य पाटील. एक बिग ब्लो, मोठा हादरा बसलाय आता मात्र ब्रँडेड स्क्वॉड संघाला. तर नक्कीच मिडॉन क्षेत्रामध्ये शतरक्षक चांगलं शतरक्षण झालंय परंतु या ठिकाणी घाई केली होती कैवल्य पाटीलनं आणि बिग ब्लो, मोठा हादरा बसलाय. जो खेळाडू मात्र महत्वपूर्ण खेळाडू होता. ब्रँडेड स्कॉटचा विचार केला तर परंतु धावचीच्या स्वरूपात दुसरा हादरा बसलाय. फलकावर धावा झाली त्या 2 बाद 15 धावा. तर नक्कीच कैवल्यानं मात्र या स्पर्धेमध्ये खूप जास्त इम्प्रेस केलं होतं. या पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं गोलंदाजी करत असताना 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्चून
खर्च करून 2 धावा 2 गडी बाद केले होते आणि यावेळेस मात्र फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी करत होता, परंतु कुठेतरी दुर्दैव्यरित्या मात्र कैवल्य पाटील हा फलंदाज मात्र धावबाद झालाय या मॅचमध्ये एकंदरीत पाहिलं तर लगेच कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न दिसतोय. आपण मात्र ऑटोमोबाईल संघाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण 46 धावांचं आव्हान असलं तरी चांगली गोलंदाजी, चांगल्या गतीनं गोलंदाजी केली, चांगला टप्पा मेंटेन केला तर नक्कीच हा संघ देखील या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक देखील करू शकतोय. पुन्हा एकदा कुणाल पाटील आपल्या शकडे पुढील चेंडू समोर असेल मितेश भोईर, मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज विपुल पाटील देखील दाखल झालाय, नॉट स्ट्रॉंग एंडला असेल तर नक्कीच कुठेतरी रनअपमध्ये या ठिकाणी चुकतंय. आपण बघितलं कुणाल पाटीलला एक चांगला खेळाडू, चांगली आपल्यामध्ये असलेली क्षमता मात्र सिद्ध करताना मैदानाच्या आतमध्ये एक चांगला खेळ मात्र त्याच्या माध्यमातून आतापर्यंत राहिलाय या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा कुणाल पाटील आपल्या शकडे पुढील चेंडू मितेश साडी, फुलटा चेंडू आता कुठेतरी मात्र वेगामध्ये बीट झालाय. यावेळेस मात्र अतिशय वेगवान पद्धतीचा चेंडू हाताळला होता या गोलंदाजानं आणि वेगामध्ये कुठेतरी मितेश भोईर हा बीट झालाय. पडल्यानंतर चेंडूने वेध मात्र घेतला यष्टीरक्षकाने, एक चांगल्या चेंडूची समाप्ती आता मात्र करतोय हा गोलंदाज या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा कुणाल पाटील आपल्या शकडे पुढील चेंडू, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, समोर होते मितेश भोईर हा खेळाडू. चंदपेस गतीमध्ये परिवर्तन, परंतु तितक्याच चांगल्या दर्जाचा फटका मितेश भोईरच्या बाटमधून आलाय. 6 धावांसाठी आणखीन एक दर्जेदार अफलातून फटका मितेश भोईरच्या बाटमधून. in the mix. थँक्यू विजय. चेंद पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, परंतु मितेश भोईरनं ओळखलं होतं का आता मला स्लो ऑर्म डिलिव्हरी टाकली आहे, परंतु तितक्याच चांगल्या दर्जाचा फटका त्याच्या बॅटमधून आपण बघितलाय. काय चांगला फटका, प्रॉपर टायमिंग देखील झालं होतं मितेश भोईरच्या बॅटमधून. 6 धाव्याने संघाची धावसंख्या झाली आहे ती 21 या आकड्यावर. मितेश आतापर्यंत 6 चेंडू 12 धावांचं योगदान देतोय. कुणालचा अतिशय वेगवान पद्धतीने चेंडू होता, परंतु तितक्या चांगल्या पद्धतीने एक चांगला ऑन ड्राईव्ह पहिला, परंतु शतरक्षा फंबल झाला. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी देखील. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. कुठेतरी खराब शतरक्षण आपण पाहतोय एकंदरीत. तर नक्कीच आपण बघितलं मितेश भोईरने जेव्हा षटकार मारले, लगेच प्रत्येक षटकारासाठी आविष्कार पाटील याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक, 200 रुपयाचं पारितोषिक मितेश भोईरला आलाय. तर एक संघाचा कर्णधार आपण पाहतोय कैवल्य पाटील बाद झाला. तदनंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं विपुल पाटील आणि मितेश भोईर या 2 फलंदाजांना चांगली फलंदाजी केली. नक्कीच विनंती असेल मात्र ऑटोमोबाईल संघाच्या खेळाडूंना, मित्रांनो वेळेचं नियोजन करा, जास्त वेळ खर्च करू नका. आयोजकाच्या माध्यमातून वारंवार आम्हाला सूचना येतात, तर प्लीज कॉपरेट करा, अन्यथा आपल्या टीमला पॅनलाइज देखील करण्यात येईल. आयोजक पंचांना देखील विनंती असेल, पंच आपण देखील या लोकांना आपण वारंवार सूचना द्या, कारण वेळेचं नियोजन करायचं आहे. निखिल पाटील आणि टीम तर नक्कीच खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत करतोय मितेश भोईर. 7 चेंडूमध्ये एकंदरीत त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 12 धावा आल्यात. खूप चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. 7 चेंडूमध्ये 14 धावा आतापर्यंत मितेश भोईरच्या बॅटमधून आले. तर लगेच षटकार मधला आविष्कार पाटील याच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक देखील आलंय. तर नक्कीच संघ मालक देखील आपल्या खेळाडूंना नक्कीच प्रोत्साहन देत आहेत या स्पर्धेमध्ये. खूप चांगला एक संकल्पना आपण मित्रांनो पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तर नक्कीच 2 षटकांचा खेळ संपला. एकंदरीत फलकावर धावा झाल्या त्या 23 धावा. चांगली सुरुवात करून दिली आहे यात फलंदाजानं. एकंदरीत आपण पाहिलं या मॅचमध्ये 46 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 9 धावा. तदनंतर आता मात्र फलकावर धावा झाले त्या 23 धावा. आता मात्र समीकरण बदलले. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. आणि षटक क्रमांक 3 नवीन म्हात्रे मात्र आलाय. स्वतः संघाचा संघ मालक आहे आणि यावेळेस मात्र गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये पाहतोय संघ मालकाला देखील. एक खूप चांगला क्रिकेट मात्र संघ मालक देखील आपण पाहतोय टीम मध्ये खेळत असताना. मित्रांनो वेळेचं नियोजन करा. अजून आपल्याला आजच्या दिवसामध्ये 8 मॅच खेळवायचे आहेत. सो प्लीज नवीन म्हात्रे आणि कंपनी आपल्यास विनंती असेल, आम्ही वारंवार आयोगाच्या माध्यमातून आपल्याला सूचना देतोय. निखिल पाटील आपण देखील लक्षात घ्यायचं आहे. आजच्या दिवसामध्ये आणखीन 8 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. नवीन म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट, समोर असेल फलंदाज विपुल पाटील. हो खोलवाटामध्ये चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. कव्हर रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणत्या प्रकारे चुकी करत नाही आणि विपुल पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. 3रा हादरा बसलाय. यावेळेस आपण पाहतोय ब्रँडेड स्क्वॉड संघाला.
थँक्यू डीजे. नक्कीच गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. वैविध्यपूर्ण विविधता या चेंडूवर होती. स्लो आर्म डिलिव्हरी होती, परंतु यावेळेस मात्र कुठेतरी बॅटवर लेट चेंडू आला होता आणि झेल उडाला होता आणि विपुल पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक मोठा हादरा बसलाय या मॅचमध्ये. आपण पाहतोय ब्रँडेड स्कॉट संघाचा विचार केला तर कुठेतरी मात्र कमबॅक करायचं असेल मात्र ऑटोमोबाईल संघाला या मॅचमध्ये तर चांगली गोलंदाजी करावं लागेल. गडी देखील बाद करावे लागतील. तदनंतरच हा संघ या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक देखील करताना आपण पाहू शकता. तर नक्कीच मित्रांनो, आपण पाहतोय अतिशय सुंदर क्रिकेटचा 16. 17 चेंडू 23 धावा 17 चेंडू एका बाजूला आहे मात्र ऑटोमोबाईल संघ, ते एका बाजूला ब्रँडेड स्कॉट संघ. या मैदानामध्ये आपण द्वंद्व युद्ध पाहतोय. एका बाजूला फलंदाज मात्र बॅट घेऊन मोठे फटके मारण्यासाठी सज्ज आहे, तरी गोलंदाज मात्र एक चांगली गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज नवीन मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला. तितकाच चांगल्या दर्जाचा फटका. चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. मितेश भोईरच्या बाटामधून आणखीन आलाय एक अफलातून फटका. 4 धावांसाठी. थँक्यू विजय. काय चांगली फलंदाजी करते. अफलातून फलंदाजी, लाजवाब फलंदाजी करतोय मितेश भोईर. एक चांगली फलंदाजी करते. कुठेतरी आपल्या संघाला तर आणखीन मान्यवर येत आहेत मान्य श्री गौरव म्हात्रे, माजी सरपंच ग्रामपंचायत चंद्रपाडा. त्यांचंही आम्ही या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो. वेलकम. तर नक्कीच यावेळेस आपण बघितलं खूप चांगली बॅटिंग करतोय मितेश भोईर. नवीन मात्र कुठेतरी मात्र आता एक खराब गोलंदाजी करताना आपण पाहतो. एक चांगला फटका मितेश भोईरच्या बाटमधून आपण बघितला. पुन्हा एकदा नवीन मात्र राईट आर्म द विकेट मितेश साडी. यावेळेस अप्रतिम फटका आणि यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. चेंडूने उंची जास्त गाठली आहे, परंतु डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येईल कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये आणि फलंदाज मितेश भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू विजय. नक्कीच लो फुलचा चेंडू होता. नक्कीच ॲलिमेशन झालं नव्हतं. चेंडू हवेत वावरलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय रोहित होता, कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये आणि फलंदाज मात्र मितेश भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. परंतु फलंदाजी करत असताना 9 चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान त्या फलंदाजाने दिलंय. त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार देखील पाहिलाय, 2 चौकार देखील पाहिलं. लाजवाब फलंदाजीचं एकंदरीत पृथक्करण त्याच्या माध्यमातून झालंय या मॅचमध्ये. एकंदरीत आपण पाहिलं तर तरकीचं फलकावर धावा झालेत आतापर्यंत. आपण पाहतोय 27 धावा. एक चांगली गोलंदाजी मात्र आता नवीन मात्र करतोय. 2 मात्र सुरुवातीला एक त्याच्या बॉलिंगवर मात्र अटॅक केला होता. यावेळेस मात्र मितेश भोईर जो फॉर्म मध्ये फलंदाज होता त्या फलंदाजाला मात्र बाद केलाय या गोलंदाजानं. आता मात्र समीकरण बदलले. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावा. ऋतिक यावेळेस मात्र पुन्हा एकदा शपल क्रॉस झाले होते. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणत्या प्रकारे चुकी करत नाही आणि पुन्हा एकदा दुसरा हादरा बसलाय. ऋतिक भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. तर नक्कीच काय चांगली गोलंदाजी करतो नवीन मात्रे. संघाचा संघ मालक आहे. आपण पाहतोय मात्र ऑटोमोबाईल संघाचा विचार केला तर रिस्पॉन्सिबिलिटी काय असतं ना ते गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज मात्र सिद्ध करतोय. सुरुवातीला एक फटका त्याच्या गोलंदाजीवर मोठा आला जरूर, परंतु तदनंतर मात्र कुठेतरी गडी बाद केलेत या गोलंदाजानं आणि एक चांगलं कमबॅक जरूर मिळालं. आता खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये रंग चढलेला दिसतोय आपल्याला, कारण की 3 गडी या षटकामध्ये बाद झालेले आहेत नवीन मात्र याच्या षटकामध्ये आणि चांगल्या पद्धतीने सामन्यामध्ये एक रंग चढताना दिसतोय. आतापर्यंत आपण विचार केला तर गडी बाद झाले ते एकूणच 5 गडी बाद झाले आणि संघाची स्थिती जर बघतोय तर धावा झाल्या 10 फळकावर, त्यापेक्षा 27 धावा झाले. 14 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. तर नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. अशा गोलंदाजीची गरज होती. आपण म्हात्रे ऑटोमोबाईल संघाचा विचार केला तर, परंतु नवीन म्हात्रे स्वतः संघ मालक रिस्पॉन्सिबिलिटी घेतोय आणि चांगली गोलंदाजी देखील करतोय. त्याच्या ओव्हरचा आपण विचार केला तर त्याच्या ओव्हरमध्ये एक मितेशच्या बॅटमधून चांगला फटका आला, परंतु तदनंतर मितेशला देखील बाद केला या गोलंदाजानं. तर नक्कीच लाजवाब गोलंदाजी करतोय नवीन मात्रे हा गोलंदाज. मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आपण पाहतोय अमर पाटील आलाय. तर नक्कीच नवीन मात्रे ऑन हॅट्रिक. हो यावेळेस मात्र चांगला कव्हर ड्राईव्ह पाहतोय, परंतु अप्रतिम पटकल अलॉंग द कापे. चेंडू मात्र जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठला करतोय, परंतु चेंडू जाईल सीमा रेषा पार. 4 धावांसाठी अप्रतिम फटका. फलंदाज आलेश बँद्रेच्या बॅटमधून आलाय.
थँक्यू डीजे. काय चांगला कव्हर ड्राईव्ह पहिला आपण आलेश बॅनरे याच्या बॅटमधून अतिशय सुंदर कव्हर ड्राईव्ह क्रिकेटचं सौंदर्य प्रदान करणारा फटका आपण बघितला आलेश बेंद्रे या फलंदाजाच्या बॅटमधून. 4 धावेनं फलकवर धावा झाले त्या 31 धावा. समीकरण बदलले 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 15 धावा. नवीन विरुद्ध आलेश असा सामना रंगलाय. पुन्हा एकदा छंदपेस गतीमध्ये परिवर्तन. थोडंसं बॅकफुटला जाऊन एक डिफेन्सरित्या खेळून काढलंय. मिडॉनमध्ये शतरक्षक आहे तोपर्यंत एकच धाव मिळेल. एका धावेनं फलकार धावा मात्र झाले त्या 32 धावा. आता समीकरण बदलय. 3 षटकांचा खेळ झालाय. 46 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना फलकार धावा झाले त्या 5 बाद 32 धावा. आता मात्र समीकरण बदललंय. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. कुठेतरी चांगला खेळ करावा लागेल. दोन्ही संघांना आपण विचार केला तर जरा सामना जिंकायचा असेल तर एका बाजूला आपण पाहतोय म्हात्रे ऑटोमोबाईल संघ जो नवीन म्हात्रे आणि पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. तर एका बाजूला ब्रँडेड स्क्वॉड जो आविष्कार पाटील यांचा संघ देखील आपण पाहतोय. तर नक्कीच या ठिकाणी आमचे गुणलेखक देखील लक्षपूर्वक कामगिरी करतात. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. तर नक्की प्रति षटकामध्ये 7 धावा करणं गरजेचं असेल ब्रँडेड स्क्वॉडला सामना जिंकण्यासाठी. परंतु या षटकामध्ये चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल. मात्र ऑटोमोबाईल संघाला या मॅचमध्ये एक चांगली कामगिरी करावी लागेल. तर नक्कीच यानंतर मात्र आमचे डीजे वादक आहे त्यांना संधी देतोय. आपण देखील एक सुमधुर संगीत आमच्या प्रेक्षकांना ऐकवायचं आहे. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय. कोणी देशी रे हो कोणी गावी रे हो सांग तुझ्या मनात काय करतय. कोणी देशी रे हो कोणी गावी रे हो सांग तुझ्या मनात काय करतय. कोणी देशी रे हो कोणी गावी रे हो सांग तुझ्या मनात काय करतय. धन्यवाद डीजे. अतिशय चांगले सुमधुर असं संगीत नयन डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलं. तर आपण एक जबरदस्त स्पर्धेकडे आपण पुन्हा एकदा वळतोय. हा सामना खरोखरच रंगतदार स्थितीत जाईल का असा प्रश्न देखील आम्हाला पडलाय. कारण की JPL 2021 तुम्ही बघताय आणि नुकतंच बघतोय आम्ही बऱ्याच ठिकाणून आम्हाला मेसेज देखील यायला सुरुवात झालेली आहे. नुकताच एका दैसरहून आमच्या मित्रांनी सांगितलं की JPL ची स्पर्धा आम्ही लाईव्ह स्वरूपामध्ये या ठिकाणी बघायला सुरुवात केलाय. खरोखरच एक चांगलं आयोजन आहे, चांगलं नियोजन आहे आणि त्यांच्याकडनं देखील आपल्याला शुभेच्छा मिळत आहेत. बघूया खेळाकडे वळा. विजयासाठी आव्हानाची गरज धावांची गरज आहे म्हणजेच 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. तर मात्र एक हे षटक फार महत्वाचं असेल. निखिल पाटील संघाचं चौथं षटक घेऊन येतोय. स्वतः कर्णधार आहे त्यामुळे निश्चितच एक मोठी जबाबदारी आहे. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली तर निश्चित रूपाने रोखलं जाऊ शकेल. क्षेत्ररक्षण व्यवस्थेमध्ये बदलाव केला गेलाय कारण की दोन्ही एंडने खेळायची संधी आहे. ही एक गोष्ट जरूर आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे एक आगळं वेगळं स्वरूप आपल्याला बघायला मिळते. आणखीन मान्यवर या ठिकाणी दाखल होत आहेत. मान्य श्री हरिहर आत्माराम पाटील चंडिका देवी न्यासाचे अध्यक्ष ही या ठिकाणी दाखल झाले. त्यांचंही आम्ही या ठिकाणी जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. खेळाकडे वळतोय. पहिला चेंडू चांगल्या स्वरूपामध्ये हाताळला गेला. निर्धाव चेंडूची समाप्ती होताना दिसत आहे आणि ही गरज आहे एकंदरीत ती म्हणजे मात्र संघाला. मात्र ऑटोमोबाईल्स लाईन रोड या संघाला ही गरज आहे. 11 चेंडू 14 धावांची गरज. अजूनही सामना संपलेला नाही आहे. निखिलकडे ते टॅलेंट आहे मात्र ते आवश्यक पद्धतीने वापरणं देखील गरजेचं आहे. स्वतः कर्णधार निखिल. पुढचा चेंडू मात्र स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने चेंडूला घेऊन काढला गेला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. वन बाउन्सने चेंडूला कलेक्ट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट टेस्टांवर चेंडू फेकी लागतंय मात्र त्याचा फायदा मिळतोय तो म्हणजेच ब्रँडेड स्कॉटच्या संघाला. ज्या ठिकाणी एकच धाव असायला हवी त्या ठिकाणी दुसऱ्या धाव्याला लगेच चालना मिळत आहे आणि 2 धाव्यानिशी संघाचं धावफलक पुढे सरकले. धावसंख्या झाली ती म्हणजे 34. या धावसंख्येवर अतिशय चांगला खेळ सुरू झालाय. धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचलाय. 10 चेंडू 12 धावांची गरज आहे. जबरदस्त क्रिकेट कारण की आज हा आपला जुचंद्र गावाचा एकोपा आपल्याला या JPL च्या माध्यमातून अनुभवायला मिळतोय. विविध ठिकाणाहून प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला भेटीगाठी देत आहेत त्यामुळे ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे सरकत आहे.
तर मात्र चेंडू हवेमध्ये एक क्षेत्ररक्षक दूर आहेत. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय, तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? यास 2 धावा पळून पूर्ण होताना दिसतात. फेकी करा बॅकिंग साठी खेळाडू येईपर्यंत मात्र 2च धावेवर समाधान मानावं लागतंय. आता एक जरूर लक्ष घेतलं पाहिजे की या धावा रोखणं देखील गरजेचं आहे. एकेरी दुहेरी धावा रोखणं देखील या क्षणाला गरजेचं झालं. ते म्हणजेच मात्र ऑटोमोबाईल्सच्या संघाला मात्र सध्याची स्थिती बघतोय, एकीकडे धावा येत आहेत, त्यामुळे ब्रँडेड स्कॉट संघ सुस्थितीमध्ये धाव फलकावर दिसतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 36 या धावसंख्येवर. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे विजयासाठी. यानंतर आपल्याला आणखी एक जबरदस्त सामना येणार कट्टा, रायझिंग येणार कट्टा वर्सेस द ग्रेट मराठा. या दोन्ही संघामध्ये दोन्ही संघ तयारीत आहेत यानंतर सामना खेळण्यासाठी. तर मात्र शरीरापासूनच दूर खेळायचा होता मात्र चेंडू, वाईट चेंडूचा इशारा होतो. जास्त चेंडू बाहेर निघतो आणि पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत. येस, आणि वाईट स्वरूपामध्ये संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडले. 1ने 37 या धावसंख्येवर 9 चेंडू 9 धावांची गरज आहे. आलेश पुन्हा एकदा समोर आहे. जुचंद्र रेल्वे स्टेशन इनकडनं आपण बघतो निखिल गोलंदाजी करतोय. विकेट्स घ्याव्या लागतील, ही जोडी फोडावी लागेल सध्या तरी. पुढचा चेंडू, तर मात्र आणखीन एक चेंडू स्क्वेअर मारा. वाईट चेंडू हाताळणी बघायला मिळते आपल्याला आणि त्यामुळेच एक 9 चेंडू आणि 8 धावांची गरज. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज. सामना निश्चितच वेगळ्या स्थितीमध्ये आपल्याला जाताना दिसतोय. अशा पद्धतीची चेंडू हाताळणं रोखायला हवा, मात्र तसं चित्र कुठेही दिसत नाहीये. बरेचसे जण ही स्पर्धा लाईव्ह स्वरूपामध्ये घरच्या घरी देखील आनंद घेत आहेत. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. मिडॉन क्षेत्रामध्ये किती धाव मिळतील? केवळ 1च धाव मिळेल ही गरज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे, चांगली वेगी होणं गरजेचं आहे आणि तेच काम चांगल्या पद्धतीने झालंय. तर मात्र समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 8 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे विजयासाठी. 8 चेंडू 7 धावांची गरज. निखिल टो अमर, तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे मात्र क्षेत्ररक्षक दूर होता. त्याचाच फायदा घेत दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न होता आणि 2 धावा वेगाने पळून पूर्ण होत आहेत. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजेच 41 या धावसंख्येवर. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे विजयासाठी. निखिल, पुढचा चेंडू अमर साठे. अतिशय चांगला चेंडूच्या हाताळणी बघायला मिळते. षटक समाप्त होतं ते म्हणजेच 4थं आणि 4 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. आणि धावसंख्येकडे नजर टाकली तर धावा झाल्यात 41 धावा. 5 धावांची अजूनही गरज आहे की अजूनही ह्या 5 धावा रोखल्या जातील का? शेवटचा गोलंदाज कोण असेल? एकंदरीत जर आपण स्थिती बघतोय मात्र ऑटोमोबाईलच्या संघाचे आपण बघतोय, सुरुवातीला आपण बघितलं की 45 धावा जमवल्या होत्या आणि विजयासाठी 46 धावांचं आव्हान दिलं होतं. तर एकीकडे मितेशने चांगली फलंदाजी केली. आपल्या संघासाठी 9 चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान दिलं. आलेश आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान देऊन खेळतोय. अशा पद्धतीने हे खेळाडू मैदानावर आपल्याला खेळताना दिसतात. एकीकडे नवीन याने चांगली गोलंदाजी केली. आपल्या संघासाठी 1 षटक हाताळले, 9 धावा दिलेत, 3 गडी बाद केलेत. त्याच्यानंतर 2 षटकं निखिलने हाताळलेत, 18 धावा मोजल्यात, 1 गडी बाद केलाय. कुणालने 14 धावा दिलेत एका षटकामध्ये. तर अजूनही येणारा गोलंदाज कोण असेल? प्रशांत, थोडी घाई करा. क्षेत्ररक्षण व्यवस्था लवकरात लवकर लावून घ्या. जास्त वेळ वाया जाणार नाही याची जरूर दक्षता घ्या, कारण की एक चांगली स्पर्धा या ठिकाणी पार पडते. लक्षात घ्या, द केक नेशन गेम चेंजर ऑफ द मॅच पेस्ट्री पियुष पाटील यांच्याकडनं ठेवण्यात आलाय. कारण की सामन्याचा टर्निंग पॉईंट हा देखील फार महत्त्वाचा असतो. हा टर्निंग पॉईंट ठरण्यासाठी नक्कीच दोन्ही संघांना संधी आहे आणि सध्या जी संधी आपल्याला दिसते निशांत, ती म्हणजेच मात्र ऑटोमोबाईल्स या संघाकडे आहे. कारण की 5 धावा रोखल्या जातील का? कारण की सध्या तरी सुस्थितीमध्ये फलंदाजी करत आलाय तो म्हणजे ब्रँडेड स्कॉटचा संघ. तर नक्कीच चांगली गोलंदाजी करावं लागेल. आता मात्र षटक क्रमांक 5 वर टाकत असताना प्रशांत म्हात्रे याला नक्की क्षमता आहे, परंतु क्षमतेला अनुसरून
खेळ करावा लागेल. चांगली अचूक टप्प्याची गोलंदाजी देखील होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा विनंती असेल मात्र ऑटोमोबाईल संघाला मित्रांनो प्लीज वेळेचं नियोजन करा, कॉपरेट करा या मॅचसाठी. पंचांना देखील विनंती असेल. दरम्यान षटक क्रमांक 5 वर राईट ओव्हर द विकेट प्रशांत म्हात्रे समोर असेल फलंदाज. यावेळेस बॅकफुटला जाऊन एक चांगला फटका कव्हर रिजन मध्ये चेंडू जाईल. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय. चेंडू जाईल सीमारेषा पार 4 धावांसाठी. फलंदाज आपण पाहतोय आलेश बेंद्रेच्या बाटमधून. थँक्यू डीजे. आता मात्र पूर्णपणे पराभवाच्या छत्रछायामध्ये वावरताना पात्र आहे मात्र ऑटोमोबाईल संघाला, कारण गोलंदाजी खूप खराब राहिले. या मॅचचा आपण विचार केला तर सुरुवातीला फलंदाजी करत असताना चुका झाल्या जरूर, परंतु गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी होणं गरजेचं होतं. यावेळेस बॅकफुटला जाऊन एक पॉईंट क्षेत्रामध्ये खेळून काढला एक स्क्वेअर कटचा फटका. अशा तऱ्हेनं मात्र या स्पर्धेमध्ये ब्रँडेड स्क्वॉड हा संघ मात्र विजय संपादन करतोय. तर कॉंग्रॅच्युलेशन ब्रँडेड स्कॉट संघ, कॉंग्रॅच्युलेशन आविष्कार पाटील, कैवल्य पाटील आणि हार्डलक मात्र ऑटोमोबाईल, हार्डलक नवीन मात्रे, हार्डलक निखिल पाटील. आपण देखील